ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 2 शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व युवा सेना तर्फे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चौगुले शिवसेना उपनेते नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली द्वारकानाथ भोईर जिल्हा प्रमुख ऐरोली विधानसभा यांच्या आशीर्वादाने तसेच मनोज हळदणकर शहर प्रमुख यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 12 येथील कार्यसम्राट माजी नगरसेवक राजू पाटील, समाजसेविका पूजा पाटील व युवा सेना शहर प्रमुख चेतन पाटील यांच्या वतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले। या शिबिरात महिलांकरिता नेत्र तपासणी, जनरल तपासणी, ईसीजी तपासणी, स्त्री रोग तपासणी, मधुमेह तपासणी अशा अनेक वैद्यकीय तपासण्या नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। या महाआरोग्य शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला। समाजसेविका पूजा पाटील व माजी नगरसेवक राजू पाटील यांनी ऐरोली सेक्टर 2 येथील आरोग्य केंद्रात आशा वर्कर महिला कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त प्रमाणपत्र, गुलाबाचे फूल व भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख प्रमोद सावंत व शाखा प्रमुख जया राव, रवी जाधव उपस्थित होते। या प्रसंगी नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख प्रमोद सावंत व शाखा प्रमुख जयराव रवी जाधव उपस्थित होते। तसेच युवा सेना तर्फे विभाग प्रमुख आकाश पाटील, शाखा प्रमुख राहुल पाटील, उपशाखा प्रमुख गणेश कनोजिया व शिवसैनिक, युवा सैनिक तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। प्रभागामध्ये कार्यसम्राट नगरसेवक श्री राजू नामदेव पाटील साहेब तसेच समाजसेविका पूजा पाटील व युवा शहर प्रमुख चेतन राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त जे काही महाआरोग्य शिबिर राबवलं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या आहेत। हृदयरोग, स्त्री रोग, परत रक्त तपासणी अशा विविध तपासण्या व शिबिर आयोजित केले आहेत। तर या शिबिरामध्ये नागरिकांतर्फे मोठ्या संख्येने लोक येत आहेत व आपल्या आरोग्याची तपासणी करत आहेत। आपल्या लोकांची दैनंदिन गरजेनुसार आरोग्य हे एक महत्त्वाचं आहे। तर आपल्या युवा सेना व शिवसेनेतर्फे जे काही शिबिर राबवण्यात आले आहेत तर त्यांच्या या शिबिराच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदे होत आहेत व तसेच नागरिकांतर्फे मी युवा सेने व शिवसेनेतर्फे श्री राजू पाटील साहेब व चेतन पाटील यांचे आभार व्यक्त करतो। नवी मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखण्यात येते। आपल्या नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली नगरामध्ये आमचे सेक्टर 2चे सर्वांचे लाडके राजू पाटील, चैतनदादा पाटील आणि पूजा ताई ज्या आपल्या पूजा मॅडम आहेत तर यांच्यातर्फे महिला दिनाचे जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून इथे मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर इथे आयोजन करण्यात आले आहे। मला राजू दादांनी आता सांगितलं की काल महिला दिन होता तर त्याच्या औचित्य साधून इथे बऱ्याच हॉस्पिटलमधील आशा वर्कर जे आहेत त्यांचा इथे यशोचित सन्मान करण्यात आला। आज आपण जर बघत असणार इकडे मोठ्या संख्येने शेकडो इकडे जे नागरिक आहेत ते आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी इथे आले आहेत। आताच मी इकडे बघितलं तर मधुमेह तपासणी असेल किंवा हाडांचे विकार असतील किंवा मोफत शस्त्रक्रिया, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल, एंजिओप्लास्टिक असेल, अशा बहुसंख्य असे उच्च शिक्षित असे डॉक्टर्स इथे आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे सभासद इथे उपस्थित आहेत। राजू पाटील हे मागे खांदे सन्मान प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तिथे त्यांनी मोफत पैठण्या सुद्धा वाटल्या होत्या आणि असे समाजामध्ये विविध जे विद्यार्थी असतात 10वी 12वी जे उत्तीर्ण विद्यार्थी असतात त्यांना बक्षीस समारंभ वितरण असो किंवा कुणाचा सुखदुःखाची वेळ असो तर राजू पाटील हे, चेतनदादा पाटील आणि पूजा मॅडम ह्या नेहमीच सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी नेहमी सदैव तत्पर असतात आणि त्यांच्या मदत कार्यामुळे इथे विविध नागरिकांना इथे त्याचा लाभ होत आहे। त्याबद्दल धन्यवाद। कार्यक्रमाचा लाभ बोललो तर आमचे जे नगरसेवक आहेत श्री राजू नामदेव पाटील, युवा शहर प्रमुख चेतन राजू पाटील आणि समाजसेविका आपले पूजा पाटील यांच्यातर्फे नाही जे विविध कार्यक्रम होत राहतात आणि ते सेक्टर 2च्या नागरिकांनाही चांगले सोयीस्कर पडतं आणि जे जागतिक महिला दिनानिमित्त जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्यात 300 महिलांनी व पुरुषांनी
सहभाग घेतलेला आहे आणि असंच कार्यक्रम साहेबांनी राबवावं व चेतन साहेबांनी राबवावं आणि इथून अजूनही सेक्टर 2 मधले नागरिक या आरोग्याचा लाभ घेत आहे। आता मी अशी इच्छा करतो की बाबा नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि मी पाटील साहेबांना सांगतो, या चेतन पाटील साहेबांना सांगतो की असे कार्यक्रम नेहमी राबवावे व जनतेची सेवा करत राहावी हीच आमची इच्छा। राजू पाटील आणि चेतन पाटील खूप छान काम करतात। आम्ही सतत यांचा लाभ घेतो आणि कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते, ज्यांनी मोतीबिंदू डायबिटीस हे सगळं त्यांनी कार्य ठेवलं, चांगलं केलं, चांगलं काम करतात। मी डायबिटीसची केली आणि हे काय बोलतो मोतीबिंदूचं केलं आणि यशस्वीचं केलं। महिला दिनानिमित्त आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। तरी तुम्ही बघितलंच असाल, तुम्ही सुरुवातीपासून आहे किती लोक आले ते तुम्हालाच माहिती, तुम्ही बघितलंय। सगळ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। सगळ्या टेस्ट आहे, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी फ्री मध्ये आपण ठेवलेली आहे। तर तुम्ही बघितलंय सगळे लोकांनी आपले चेक केलंय, कोणी चष्म्याचा नंबर घेतला, त्यांना चष्मे दिले आणि सगळ्यांना म्हणजे आपल्या तर आणि औषधं फ्री, मेन म्हणजे जे आजार असतील त्याच्यावर औषधं पण आपण फ्री ठेवलेली आहेत। ते शिवसेना म्हणजे कसं आहे 80% समाजकारण असते आणि 20% राजकारण। आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असतील, आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, विजयजी चौगुले असतील, आमचे खासदार मस्के असतील, हे सगळे म्हणजे नेते मंडळी त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे काम करत आहे आणि प्रभागात याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे म्हणून असं आपण कॅम्प करतो। काल महिला दिनाचा औचित्य साधून आपले डॉक्टर असतील, आमचे महिला डॉक्टर असतील, आशा वर्कर्स असतील, यांचा सन्मान असं कोण करत नाही, कारण ते फील्डवर काम करतात, ते काम करतात म्हणून सगळं शासनाच्या ज्या योजना असतील ते बिचारे आशा वर्कर घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करतात। त्यांचा पण मी सत्कार घेतलेला आहे, काल त्यांना पण सन्मानित केलंय आणि काल त्यांचा सत्कार घेऊन पहिला दिनानिमित्त त्यांना पण शुभेच्छा दिल्या आणि बाकी आज कार्यक्रम चालूच आहे। अजून किती लोक येतील, आज 2 वाजेपर्यंत आहे, तो चेक करून आपले आरोग्याचे फायदा घेतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।